आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. मानवी रक्ताचा पीएच किती असतो? तर मानवी रक्ताचा पीएच तुम्हाला माहिती, पीएच म्हणजे सामू. ओके, आता याचा उत्तर लिहायला गेलं 7.35 ते 7.45 आहे. ऍव्हरेज मध्ये लिहितात 7.4. काय मुलांनो 7.4. परीक्षेमध्ये आपल्याला अनेक पदार्थांचे पीएच विचारले जातात. ते आपण पाहूयात कोणाकोणाचे विचारतात. तर पीएच हा 3 प्रकारचा असतो. बघा, पीएच स्केल सगळ्याला माहित आहे की सगळ्या सेंटरला वाढली 7 असते. 0 ते 14 पर्यंत त्याची स्केल असते. 0 ते 7 पर्यंत या ठिकाणी जर आपल्याला पाहायला गेलं तर 0 ते 7 पर्यंत बघा 7 हा उदासीन असतो. काय असतं? 7 हा उदासीन असतो, म्हणजे न्यूट्रल पीएच असतो. ओके, 7 हा पीएच पाण्याचा आपल्याला पाहायला मिळतो. पाणी शुद्ध पाणी आहे, पावसाचं जे शुद्ध पाणी त्याच्यामध्ये 7 असतो. पावसासोबतच जर धूर वगैरे असेल आकाशामध्ये, प्रदूषण असेल तर त्याच्यामध्ये प्रदूषण जर पाण्यामध्ये मिसळलं तर पीएच काही 7 राहणार नाही. ते देखील काय होणार त्या ठिकाणी पीएच हा ऍसिडिक होत असतो. ऍसिड रेन तर तुम्हाला माहिती. ओके, त्यानंतर 0 ते 7 पर्यंत असतो आपल्या ठिकाणी ऍसिडिक असतो. ऍसिडिक म्हणजे जर आपण आम्ल त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि 7 पेक्षा जास्त, 7 पेक्षा थोडासा 6.9 म्हटलं तर आपलं आम्ल येईल. मग 7 पॉईंटच्या पुढून जे 14 पर्यंत ते आम्लारी असेल. काय असेल तर आम्लारी, लक्षात ठेवायचे. आता काही पीएच परीक्षेमध्ये येऊन गेले ते आपण विचारू. तुम्हाला प्रश्न विचारायचा पहिला आहे बघा, ऍसिडिक जे रेन असतं, ऍसिडिक रेन, तर आपण तो आम्लवर्षा आम्लवर्षाचा भरपूर पीएच विचारलेला आहे. आम्लवर्षा कुठे? ज्या ठिकाणी प्रदूषण जास्त झालेलं आहे, ज्या ठिकाणी कारखानदारी जास्त झालेले आहे, ज्या ठिकाणी कंपन्या वगैरे जास्त आहे, धूर वगैरे खूप आहे, आणि ते जर धूर पावसासोबत मिसळला, ओके, त्या ठिकाणी है ना, तर त्या ठिकाणी आपल्याला काय तयार होत असतं? त्या ठिकाणी ऍसिड रेन तयार होत असते. आम्लवर्षात त्याचा पीएच असतो बघा 5.5. लक्षात ठेवा, हा परीक्षेत येऊन गेलेला प्रश्न आहे. त्यानंतर पाहू आपण आंत्राचा सामू काय, पीएच किती, आंत्र पीएच किती. आंत्र म्हणजे पोटामध्ये जे काही आहे, आपलं पोट आहे, त्या पोटामध्ये जे काही ऍसिड असतं, आपण जे काही खातो त्याला ते भस्म करायचं काम करतो. मग त्याचा पीएच किती असतो? 1.4. बघा किती कमी आहे. जितका 0 जवळ असेल तेवढी जास्त ऍसिडिटी असते. जितकी ऍसिडिटी असेल तेवढं अन्न लोक त्या ठिकाणी पचण्यास मदत होते, अन्न भस्म होण्यास मदत होते. ओके, तर ऍसिडिटी खूप महत्वाची आहे. ओके, जास्त ऍसिड झालं तर तेही प्रॉब्लेम होतात. पण जेवढी गरज आहे तेवढी तो पीएच असलाच पाहिजे. ओके, लिंबू असेल, लिंबू असेल हे ना, हे जे काय लिंबू वर्गीय फळ आहेत यांचा पीएच असतात 2.4. लक्षात ठेवायचं. आणि 0 कुणाचा असेल तर सल्फ्युरिक ऍसिड 0 पीएच असतो. हायड्रोक्लोरिक ऍसिड 0 असतं. आता सल्फ्युरिक ऍसिड हे माहिती आहे का आपल्याला बॅटरीमध्ये वापरतात. गाड्यांची जी ऑटोमोबाईल्स असतात, जे गाड्या असतात त्यांच्यामध्ये ह्याची बॅटरी वापरलं ते बॅटरीमध्ये. ओके, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा 7.4 आपण पाहिला कुणाचा, तर मानवी रक्ताचा पीएच पाहिला. पुन्हा 6 पॉईंट त्या ठिकाणी आहे बघा. 6.4 आहे तो दुधाचा आहे, 7.4 तो रक्ताचा आहे. हे लक्षात आपल्याला ठेवायचं आहे. काही महत्वाचे पीएच आपल्याला लक्षात परीक्षेला कामाला येऊ शकतात. ओके, डोळ्याचा रंग कोणत्या भागामुळे ठरतो? डोळ्याचा रंग कोणत्या भागामुळे ठरतो? काही लोकांचे डोळे काळे भोर असतात, काही जणांचे निळे असतात, काही घारे असतील, काही जणांचे हिरवे असतील. भारतामध्ये मोस्टली तर काळे जास्त डोळे आहेत, काही जणांचे घारे देखील आहेत, जसे की माझे थोडेफार घारे डोळे आहेत. ओके, आता ते डोळे घारे आहेत म्हणजे काही भाग पांढरा देखील आहे, बघू शकतो. थोडं मी या ठिकाणी आपण एक चित्र काढू, आपण ते तुम्हाला समजेल. या ठिकाणी डोळा काढून दाखवू तर तुम्हाला समजेल काय ते डोळ्यामध्ये कुठले भाग असतात ते 2 मिनिटात मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके, तर त्या ठिकाणी पुढचा बघा, त्या ठिकाणी प्रश्न आपल्याला आहे. पेन घेतो. ओके, बघा या ठिकाणी आपला हा डोळा आहे. हा डोळा समजा या ठिकाणी एका व्यक्तीचा निळा डोळा आहे. समजा त्या व्यक्तीचा कसा आपण निळा डोळा म्हणतो. आपण अख्खा डोळा काही निळा नसत नाही, एवढाच भाग काय असतो तर त्याचा निळा असतो. हा पूर्ण भाग काय असेल? निळा भाग असेल. तुम्हाला लक्षात ठेवायचं. काळा असेल तर काळा असेल. या ठिकाणी याच्या सेंटरला एकदम बघायला गेलं त्याच्या आतमध्ये असा एकदम डार्क भाग असतो. सेंटरमध्ये छोटी बाहुली असते, ती बाहुली असते. आणि हा जो निळा भाग आहे, आता हा भाग निळा आहे का काळा आहे का हिरवा आहे का कसा आहे, गार आहे, याच्यावर डोळ्याचा आकार ठरत असतो. त्याला आपण म्हणतो परितारिका. काय म्हणतो आपण? तर परितारिका त्याला म्हटलं. त्याचं नाव आपण लिहून घेऊया. त्याचं नाव तर उत्तर काय, तर डोळ्याचा रंग कोणत्या भागामुळे असतो? तर परितारिका. इंग्लिश मध्ये त्याला म्हणायचं आयरिस. काय म्हणायचं? आयरिस, इरिस. ह्याचं कार्य काय, तर प्रकाशाचं नियंत्रण. जेवढा काही प्रकाश बाहेरून आलेला आहे, बाहेरून किती का प्रकाश आहे, मी तिकडे बल्बकडे पाहत आहे, तुम्ही स्क्रीनकडे पाहत आहे,
तर त्या प्रकाशाचं नियंत्रण करणे काय, तो कंट्रोल द लाईट इंटेन्सिटी, ते त्याचं कार्य आहे. म्हणजे प्रकाशाचे काय करणे, प्रकाश काय करणे तर नियंत्रित करणे, प्रकाश नियंत्रित करणे ते त्याचं कार्य आहे. लिहून घ्या साईडला, दोन्ही गोष्टी तुम्हाला सांगत आहे. आणि प्रकाशाच्या तीव्रतेनुसार तो देखील काय होतो तर कमी जास्त होत असतो. बरोबर आहे. आता दुसरा भाग जो आहे तुम्हाला ते सांगतो मी, त्याने डार्क जो छोटासा भाग केलेला गोल काढलेला डोळ्याचा त्याला म्हणतो बाहुली. काय म्हणतो तर बाहुली. बाहुली म्हणजे प्युपिल, लक्षात ठेवा भाग. ओके, प्युपिल. आता हे जितक्या गरजेचा प्रकाश आहे तितकाच आतमध्ये पाठवायचं काम करत असतं. म्हणजे जो काही प्रकाश नियंत्रित करायचं काम कोण केलं, परितारिका म्हणजे आयरिसने केलं, कंट्रोल केली. आता ती कंट्रोल केलेली लाईट आतमध्ये किती पाठवायची, ती किती नाही पाठवायची, हे पूर्ण काम करतं बाहुली. आता बाहुली तो प्रकाश घेतलेला दृष्टीपटलावर टाकेल, म्हणजे रेटिनावर टाकेल. रेटिनावर टाकल्यानंतर ती इमेज तयार होईल. आणि जो पूर्ण तुम्हाला पांढरा भाग दिसतो ना, हा पांढरा भाग डोळ्याचा जो तुम्हाला पांढरा भाग दिसला, लांबची जास्तीत जास्त भाग हा पांढरा भाग आहे बघा. तो पांढऱ्या भागाला म्हणतो स्क्लेरा. काय म्हणतो आपण तर स्क्लेरा. काय म्हणतो आपण स्क्लेरा म्हणतो. ओके, त्याला श्वेत पटल, पांढरा आहे म्हणून श्वेत पटल. ओके, श्वेत पटल लक्षात ठेवा. पटल म्हणजे पडदा आहे, पडदा खूप जास्त त्यानं भाग कव्हर केलेला आहे, लक्षात ठेवायचं आहे. ओके, कधी कधी बघा डोळे लाल झाले, डोळे कधी कधी डोळ्यामध्ये कचरा गेला, साबण गेलं, किंवा डोळे आले आपले डोळे येतात कधी बघा, ते व्हायरल रोग आहे तो डोळे येणे, कंजक्टिव्हा. त्यावेळेस कधी कधी रेड पॅचेस देखील आपल्याला पाहायला मिळतात डोळ्यामध्ये, अशी रेड रेड लाल लाल डोळे देखील आपल्याला पाहायला मिळतात. कंजक्टिव्हा नावाचा रोग आहे. कुठला तर कंजक्टिव्हा, कंजक्टिव्हा असा प्रकारचा लिहितोय मी. डोळे येणे आपण त्याला म्हणतो, डोळे येणे आहे लहान. कंजक्टिव्हा डोळे येणे ते ह्या स्क्लेरामध्ये होत. स्क्लेरा तो आपला पांढरा व्हायला लागतो, नसा वगैरे त्याला लाल व्हायला. परितारिकेबद्दल अजून थोडीशी माहिती आपण पाहूया. आता परितारिका जी आहे, परितारिका म्हणजे आयरिस, जो आयरिस आहे तो आयरिसचा म्हणजे कधी कधी प्रसन्न होतं आणि कधी तो अंकुचन देखील त्याचं पाहायला मिळतं. ज्यावेळेस प्रकाश जास्त असेल, प्रकाश जास्त असेल म्हणजे बाहेर आपण अचानक घरातून बाहेर गेलो, घरातून बाहेर तर जास्त उजेड आहे, आता ऊन पडलेलं आहे बघा, तुम्ही बाहेर जाऊन बघा त्या ठिकाणी बघा प्रकाश कसा त्या ठिकाणी जास्त आहे, प्रखर उष्णता आहे. त्यावेळेस आपला जो आयरिस आहे किंवा जो बाहुली आहे, दोन्ही पण त्या ठिकाणी त्यांचं अंकुचन होतं. काय होतं, अंकुचन म्हणजे बारीक व्हायला लागते. अचानक बारीक डोळे असे आपण बारीक करतो, डोळे बारीक करतो आपण, त्याचं काय होतं अंकुचन होतं. काय होतं अंकुचन होतं, म्हणजे आपण त्याला डोळे आपण बारीक करायला लागतो. आणि ते कसं होतं तर लगेच पटकन होतं, असं काही वेळ लागत नाही, हळूहळू लगेच आपले डोळे काय होतात तर लगेच बारीक होतात, म्हणजे जलद होतं. ते कसं होतं तर जलद व्हायला लागतं. दुसरा प्रकार आपल्याला पाहिजे की आयरिस किंवा इरिस किंवा प्युपिल दोन्ही पण म्हणतो तुम्हाला. जर प्रकाश कमी असेल, जर प्रकाश काय असेल तर कमी असेल, प्रकाश कमी आहे, थोडा नॉर्मल आहे, मग आपण प्रकाश कमी असेल म्हणजे बाहेरून आपण आत आलो, बाहेर जास्त होऊ नये, अचानक आपण मध्ये आलो तर आपल्याला थोड्या वेळ आपल्याला काय होतं माझ्या डोळे आपण असे चोळत असतो, ऍडजस्ट करायला लागतो. हे तुम्हाला सांगतो मी प्रॅक्टिकली. प्रकाश कमी आहे तर त्याचं प्रसरण व्हायला म्हणजे डोळे त्या ठिकाणी पसरण व्हायला वेळ लागतो. प्रसरण हे हळूहळू काय होतं त्याचं डोळ्याचे हळूहळू काय होतं तर हळूहळू ह्या आयरिसची किंवा परितारिकेचे काय होते तर हळूहळू काय होते तर प्रसरण होते. आपण लक्षात ठेवायचं. आपण मग थोड्या वेळात 1-2 मिनिटं घेत असतं ते, मग त्यानंतर आपल्याला दिसायला लागतं, हा मग नॉर्मल व्हायला लागतं. ही गोष्ट आहे. परंतु लक्षात ठेवा, आपण लक्षात एवढं ठेवायचं की जो कोंबडा असतो, कोंबडा सकाळ सकाळी जो आरवतो ना कोंबडा, तर हा जो कोंबडा आहे ना त्याचं परितारिका ही कायम बारीक असते. कायम त्याची काय असते, कायम म्हणजे कंटिन्यू थ्रोड कायम ही काय असते तर बारीक असते. कायम जर बारीक असेल तर मला सांगा, कायम बारीक असेल तर तो म्हणजे बारीक अंकुचनच पावत असते. लक्षात आपल्याला ठेवायचं आहे. दिवसात त्याला दिसतं, रात्री त्याला दिसत नाही, खूप ऍडजस्ट करावं लागतं. आता दिवसभर खूप ऍक्टिव्ह असतो. ओके, लक्षात एवढं ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे आपण त्या ठिकाणी माहिती बघूयात की काही डोळ्याचे काही डिफेक्ट असतात. डोळ्याचे रोग नाहीत, परंतु काही विकार म्हणण्यापेक्षा किंवा काही प्रॉब्लेम असतात. जसे की 2 रोग आपल्याला येतात बघा, निकट दृष्टीता हा दृष्टी दोष आहे, आणि दुसरा असतो दूरदृष्टीता. हा एक भरपूर प्रश्न येऊन गेलेले आहेत. ते मी तर सांगतो, तो फिजिक्सचा पार्ट आहे, पण क्लिअर करतो. डोळा आलाय म्हणून तो क्लिअर करून घेतो आपण. ओके, तर मला ह्या ठिकाणी एवढं सांगायचं, निकट दृष्टीता हा डोळ्याचा दोष दूर करण्यासाठी कोणत्या भिंगाचा चष्मा वापरतात, तर त्याचं उत्तर आहे की अंतर्वक्र भिंगाचा चष्मा वापरतात. अंतर्वक्र भिंग चष्म्याचं असतं ते वापरायचं, तो डिफेक्ट कमी होतो. ओके, दुसरा दूरदृष्टीचा बहिर्वक्र भिंगा त्या ठिकाणी काय वापरतात तर लेन्स वापरतात. भिंग म्हणजे लेन्स, तेवढं लक्षात ठेवा. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे.
पुन्हा ते आंतरवक्र भिंगाचे अनेक काही फंक्शन्स आहेत. आंतरवक्र भिंग हा कुठे कुठे वापरला जातो ते तुम्हाला सांगतो मी. ज्या ठिकाणी आपण अन्न शिजवतो तर सोलार कुकर आहे, सौर चूल आहे, यामध्ये वापरतो सौर चूल आहे, सोलार कुकर आहे यामध्ये. DNT डॉक्टर्स आहे, DNT म्हणजे काय त्याला. पुन्हा बहिर्वक्र भिंग कुठे वापरतात, स्लाइड ग्लास आहे, स्लाइड ग्लास. साइड ग्लास म्हणजे गाड्यांचे दोन कानं जे असतात आपल्या, त्याचं आपण पाहतो इकडे तिकडे कोण आहे कोण नाही, तर त्या ठिकाणी बहिर्वक्र भिंग असतो. बहिर्वक्र भिंग अजून जे की टेलिस्कोप आहे, टेलिस्कोप म्हणजे दुर्बीण आहे, किंवा मायक्रोस्कोप आहे म्हणजे सूक्ष्मदर्शक आहे, याच्यामध्ये बहिर्वक्र भिंग वापरतात. बहिर्वक्र भिंगाचा काय वापरतात त्या ठिकाणी वापर केला जातो. द्विबहिर्वक्र, दोन बहिर्वक्र भिंग वापरतात मायक्रोस्कोप आणि टेलिस्कोप मध्ये, लक्षात ठेवायचं आहे. आणि त्या ठिकाणी माहिती घेऊ शकतो आपण, जी महत्वाची वाटते माहिती ती तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला मी सांगत आहे. ओके, एवढी सर्व माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून त्याला इकडं तिकडं भरकटत फिरायची गरज नाही. एक लेक्चरमध्ये अनेक गोष्टी ह्या काय झाल्या पाहिजे, सॉल्व्ह झाल्या पाहिजे. आता मी या ठिकाणी भरपूर सारे 25 एक प्रश्न तुम्हाला या ठिकाणी घेत आहे, त्याचे तुम्हाला असे 4-5 प्रश्न एक्स्ट्राची माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. काही अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये मला जरूर सांगा. ओके, चला तर पुढचा आपल्याला प्रश्न पाहायचा आहे. काय तर बघा, RBC चे आयुष्य किती दिवस असते, त्याचं उत्तर आधी आपण लिहून घेऊया. त्याचं उत्तर आहे बघा 120 दिवस. किती मुलांनो, 120 दिवस. लक्षात आलं तर 120 दिवस. पहिले 7 दिवस हे परिपक्व होण्यासाठी लागत असतं. आरबीसी बद्दल थोडी माहिती बघू आपण. समजा आरबीसी आहे, आरबीसीचं एकूण दिवस आयुष्यमान किती म्हणलं आपण, 120 दिवस आहे. पहिले जे 7 दिवस आहेत ते परिपक्व होण्यासाठीच लागतात. टोटल 127 दिवस तर आहेच आपल्याला. पण आरबीसी 127 दिवस झाल्यानंतर त्या मरण पावतात. मरण कुठे पावतात, ज्या ठिकाणी मरण पावतात ते कुठंतरी पावल्या जातात. त्याचं त्या एक अवयवाचं नाव आहे, त्याला म्हणतो प्लीहा. काय म्हणतो आपण, प्लीहा. प्लीहा नावाचा आहे का, त्याला स्प्लीन इंग्लिशमध्ये म्हणतो आपण. काय म्हणतो, स्प्लीन म्हणत असतो. ओके, प्लीहाला काय म्हणतात मग, आरबीसीचे स्मशान म्हणतो आपण. आरबीसीचे स्मशान कुणाला म्हणतात, तर प्लीहाला म्हणतात. कारण 120 दिवस झाल्यानंतर त्या मरण कुठं पावतात, तर प्लीहेमध्ये मरण पावतात. हे लक्षात ठेवायचं, म्हणून त्याला आरबीसीचे स्मशान म्हणत असतात. ओके, एवढं लक्षात ठेवायचं. ह्या प्लीहाचं कार्य आहे की जे पोटामध्ये जे बाळ असतं त्याला जे आपण म्हणतो पोटामधला जो गर्भ आहे, म्हणजे पोटामध्ये बाळ वाढतो तो गर्भ जो आहे आपला, तो गर्भामध्ये है ना, त्या अर्भकामध्ये जे पोटामध्ये जे बाळ आहे त्याच्यामध्ये जे रक्त तयार होतं ते रक्त निर्मिती करणं काम हे कुणाचं आहे, तर रक्त निर्मिती करणं काम हे प्लीहेचं आहे, स्प्लीनचं काम आहे. पुन्हा ब्लड बँक देखील ह्याला, प्लीहाला आपल्यामध्ये ब्लड बँक म्हणतो आपण. ब्लड बँक रक्तपेढी म्हणजे काय, आपले जे रक्त साठवलं त्या ठिकाणी रक्त साठवण्याचे ठिकाण आहे हे प्लीहा. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर आरबीसी बद्दल थोडं अजून दुसरी माहिती सांगायचं. आरबीसीचा आकार बघायला, आरबीसी बद्दल थोडा वेळ लागेल सांगायला, तर हे इम्पॉर्टंट आहे. आरबीसी आकार हा द्विबहिर्वक्री असतो. ओके, म्हणजे बालुशाहीसारखा स्पष्ट व्हा, म्हणजे दोन सेंटरला त्या ठिकाणी होल असतं आणि साईडने त्या ठिकाणी काय म्हणजे साईडनं फुगीर असतो, सेंटरला असतं दबलेला असतं दोन्हीकडून. हा असतो आरबीसीचा आकार. आरबीसी मध्ये काय काय ऍब्सेंट असतं, तर केंद्रक व तंतुकणिका. तंतुकणिका म्हणजे मायटोकॉन्ड्रिया, याच्यामध्ये ऍब्सेंट असतात. परंतु जे उंट असतं, उंटाच्या आरबीसी मध्ये हे आपल्याला केंद्रक आढळतं. लयवेळेस प्रश्न, उंटाच्या आरबीसी मध्ये केंद्रक आढळते, परंतु इतर सस्तनी प्राणी आहेत त्यांच्यामध्ये हे केंद्रक आणि तंतुकणिका आढळत नाही. तर काय आढळतं मग आरबीसी मध्ये काय असतं, काय हे नाही तर मग तिथं असतं तरी काय, आरबीसी मध्ये एक असतं, त्याच्यामुळे ऑक्सिजनचे वहन होत असते, त्याच्यामुळे रक्त हे लाल असतं. त्याचं नाव आहे हिमोग्लोबिन नावाचं एक प्रथिन आहे, प्रोटीन आहे. ओके, त्याच्यामुळे कलर मिळतो, कलर देणारं प्रोटीन आहे त्याचं. आणि ह्याच्या हिमोग्लोबिनच्या आतमध्ये काय असतं, लोह असतं. काय असतं, लोह म्हणजे आयरन. ओके, लोह म्हणजेच काय, तर आयरन आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता हे लक्षात एक आयरन 4 ऑक्सिजनचे काय करतो, वहन करतो, हे आपल्याला माहिती पाहिजे. एक आयरन 4 ऑक्सिजनचे वहन करत असतो. ओके, तर प्रश्न असा येतो की जो आरबीसी असतो ना, एका आरबीसी मध्ये किती हिमोग्लोबिन असतात. पुस्तकामध्ये एनसीईआरटी बुक मध्ये आहे, बुक जास्तीत जास्त वाचा तुम्ही. जितके जास्त बुक वाचाल तितका तुम्हाला फायदा होईल.
आणि आम्ही पण वाचूनच आलेलो आहे. मी पण त्या ठिकाणी पूर्णपणे अभ्यास केलेलाच असतो. असा कोणी टीचर नाही की अभ्यास करत नाही. सहसा सांगत नाहीत, त्यांना लाज वाटते, कारण आम्ही अभ्यास, त्यांना वाटतं आम्ही परिपूर्ण. शिक्षक नाहीच जास्त, मॅगझिन सांगतात, बुक्स आहेत, बुक्स मधून वाचावं लागतं, तेच तुम्हाला आम्ही सांगत आहे. ओके, पण तुम्हाला इकडे तिकडे फिरायची गरज नाही, तुम्हाला ती मेहनत घ्यायची गरज नाही. डायरेक्ट आमचं लेक्चर जर पाहिलं तर तुम्हाला ते माहिती सर्व मिळत असते. एक आरबीसी मध्ये 270 मिलियन काय त्या ठिकाणी असतात तर हिमोग्लोबिन असतो. एक हिमोग्लोबिन आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे विचार करा किती त्या ठिकाणी ऑक्सिजन त्या ठिकाणी वाहून नेला असेल, एवढं लक्षात ठेवावं लागेल. जवळपास बघायला गेलं आपण 95% ऑक्सिजनचे वहन हा कोण करत असतो तर हिमोग्लोबिन करत असतो. 95% ऑक्सिजनचे वहन हे रक्तामध्ये कोणामुळे होते तर हिमोग्लोबिनमुळे होत असते. अजून काय आरबीसी बद्दल तुम्हाला माहिती असं, जसं आरबीसी, जसं की आता आरबीसी जर कमी झाल्या किंवा हिमोग्लोबिन कमी झालं किंवा त्या ठिकाणी आपण लोह जर कमी झालं तर एक रोग होतो, त्याचं नाव तुम्हाला या ठिकाणी सांगायला आवडेल. त्याचं नाव बघा ॲनिमिया. काय तर ॲनिमिया. ॲनिमिया बद्दल खूप वेळेस प्रॉब्लेम असतो. ज्यावेळेस लोहाचे किंवा हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते रक्तामध्ये, त्यावेळेस ॲनिमिया नावाचा रोग होतो. ॲनिमिया म्हणजे श्वासोश्वास घ्यायला अडथळा होतो, कारण श्वास म्हणजे ऑक्सिजनच त्या ठिकाणी कमी असेल, आयरन कमी असेल तर ऑक्सिजन कमी होणारच आहे, म्हणून सफोकेशन व्हायला लागतं, असं त्या ठिकाणी दडपल्यासारखं वाटतं. ओके, एवढ्या गोष्टी तुम्हाला माहिती असाव्या पाहिजे. ओके, तर आपल्या चॅनलला काय करा तर मुलांनो, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्र आणि मैत्रिणी देखील हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि तुम्ही देखील हा काळजीपूर्वक व्हिडिओ पहा.